कोल्हापूर शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली सिटी सर्वे क्रमांक 259 अ मधील जमीन अनेक वर्षांपासून वादाच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिका बंगलो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 57 एकर 17 गुंठे क्षेत्रफळाच्या जमिनीची किंमत कोट्यावधी रुपये आहे. प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे दिलीप देसाई यांनी या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आणि सहकाऱ्यांच्या निर्णयामुळं या जमिनीसंदर्भात अनेक अनियमितता घडल्या आहेत. सरकारी मालकीची असलेली ही जमीन काही व्यक्तींनी स्वतःची असल्याप्रमाणे व्यवहारात आणल्याचा आरोपही देसाई यांनी केलाय. संबंधित जमीन तत्कालीन कोल्हापूर संस्थाननं भाडेपट्ट्यावर दिली होती. तसंच अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशन किंवा इतर कोणत्याही संस्थेला या मालमत्तेवर हस्तांतरणीय हक्क नसल्याचं सिद्ध होत नसल्यानं ती खाजगी भूधारणा असल्याचा निष्कर्ष ग्राह्य धरता येत नाही, असं शासनाच्या पुनर्तपासणीतील निर्णयात नमूद करण्यात आले. या प्रकरणात अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाचे काही पूर्वीचे आदेश रद्द करण्यात आलेत. वादग्रस्त मिळकतीचा भूधारणा प्रकार ब कायम ठेवण्याचे निर्देशही देण्यात आलेत. अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित जमिनीबाबत कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण, दस्त नोंदणी अथवा मालमत्ता पत्रिकेवरील बदल करण्यास निर्बंध घालण्यात आलेत. तसंच सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही व्यवहार करू नये असाही आदेश देण्यात आल्याचं दिलीप देसाई यांनी पत्रकार बैठकीत सांगितलंय. ही जमीन शासनाच्या ताब्यात ठेवून करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आधुनिक भक्तनिवास, वाहनतळ आणि इतर सार्वजनिक सुविधा उभाराव्यात अशी मागणी देसाई यांनी केली आहे. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्तीमध्ये रिसं नंबर 249 अमेरिकन मशिनरी बंगलो या नावानं सरकार हक्कातली जमीन आहे. ही जमीन 57 एकर 17 गुंठे आहे. हिची किंमत कोट्यावधी रुपये आहे. परंतु सन 2010 साली तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या सहकार्याने संगणमतानं एक फ्रॉड करून ब सत्ता प्रकार म्हणजे भाडेपट्ट्यानं दिलेल्या सरकारी जमीन त्याचं क सत्ता प्रकार करून खाजगी जमीन केल्या आणि ह्यात खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराला सुरुवात झाली. ज्यांना अधिकार नव्हते, सरकारची जमीन ती माझीच जमीन म्हणून काही लोकांनी ट्रस्टीनी ही जमीन कुमार बिल्डर्स नावाच्या व्यक्तीला विकली आणि त्यानं अनेक लोकांना पुढं विकली. आणि याबाबतची तक्रार मी सन 2015 पासून याचा लढा लढतोय. माननीय सैनी साहेबांनी, जिल्हाधिकारी यांनी याची चौकशी करून अहवाल केलं. रेखाराव साहेबांनी याची ऑर्डर केली. त्याच्यानंतर विभागीय आयुक्तांनी याची ऑर्डर सरकारच्या बाजूने केली आणि त्यानंतर अपील झालं शासनाकडं बावनकुळे साहेबांच्याकडे. बावनकुळेंनी ज्यावेळेला आदेश दिला त्या आदेशामध्ये जी काही अर्जकर्ते होते त्या अर्जकर्त्यामध्ये वरद डेव्हलपर्स होतं, परत ही वसवाल वगैरे हे असे अनेक लोक होती. ह्यांची सर्वांची अपीलं फेटाळली आणि त्या आदेशामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सदर 2010चा जो काही आदेश लक्ष्मीकांत देशमुखनी ब सत्ताकारचा क केला होता तो आदेश रद्द करण्यात आलेला आहे. ब सत्ता कायम करण्यात आलेला आहे. याचाच अर्थ सदरची जमीन ही सरकार आहे. ही सरकार जमीन ट्रस्टची नाही आहे किंबहुना खाजगी व्यक्तीची नाही. त्यामुळे या जमिनीचा वापर भविष्यामध्ये कोल्हापूर शहरातल्या किंवा तसेच पर्यटकांना श्री करवीर निवासिनी अंबाबाई भक्तनिवास तिथं व्हावा आणि पार्किंगची व्यवस्था जी काय समस्या आहे या कोल्हापुरातली ती सर्व पार्किंग या जागेवर करावं यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील अत्यंत मौल्यवान समजल्या जाणाऱ्या अमेरिका बंगलो या जमिनीबाबत शासनाच्या निर्णयानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळाले. ही जमीन खाजगी मालकीची नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता तिचा उपयोग सार्वजनिक हितासाठी करण्याची मागणी होतीये. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधांसाठी इथं भक्तनिवास, पार्किंग आणि अन्य सोयी उभारण्याचा प्रजासत्ताक संघटनेच्या मागणीबाबत शासन काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.